हे बघा, हे सगळे टेबल आहेत. टेबलाचे म्हणजे खालचे लोखंडाचे त्याचे पाईप ते सगळे. अरे चल. आणि हे समोर असं वाटतंय जसं का पुढे पोरगत बसून घेऊन चाललंय. अरे यार काय आहे. ठीक आहे चला. आमच्या बहिणीला भेटायला खूप दिवस मिसिंग होती. तिला बाबू झाला, तिला बघायला लागली. बघा ए बाबा डेली रूट पसारा नाही केला. टेन्शन मध्ये हा परत हा डाग आहे ना. बघा हा मागे निळा डाग काढून घेऊन गेलो ना. आता एक ब्लॅक कलर हा असा कलर आहे ना. गाडी कोणती पण असू दे, गाडीचा क्लासच चेंज करून टाकतो पूर्ण. एक नंबर दिसते. आता लाईट गेली कारण ब्लॉग लावला अपलोडला, कारण रिव्ह्यू व्हिडिओचा तो तुम्ही आता ह्याच्या आधी बघितला असेल, अपलोड केला. आणि हे एवढी मोठी पिशवी घेऊन निघालोय. गोपर पण फिट करू द्या. हा बघ झोला चालला इस्त्री करायला. तर काय ते शोधायला लागतात नंतर शर्ट. हे सगळं चुरगळले. गणपती बघायला नको. आता पसारा नाही केलाय. टेन्शन बरोबर काय मम्मी म्हणते पसारा नाही केलास. कारण कसं मी करतो, तिला उचलायला लागतो. तर काय झालं, ते शर्टला इस्त्री मारतोय. खूप दिवस झाले ते शर्टला इस्त्री नव्हती केली. त्यांना घेऊन जायचं आहे. आणि अजून एक दोन काम आहेत. कारण काय होतंय, कुठं जायला निघालो ना बाहेर, की ते शर्ट घालायला काढलं की हा होतो तो होतो, भेटत नाही. सगळे चुरगळलेले आहेत कपडे. त्याच्यामुळे ह्यांना इस्त्री करून आणू. आणि अजून एक दोन कामं आहेत, ती कामं करायची आहेत. तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. आणि दुसरी गोष्ट, काल 220चं म्हणजे 220 त्याचं पेट्रोल रिफिल करू. कारण का त्याचं ॲव्हरेज चेक करायसाठी काल पूर्ण पेट्रोल एमटी केलं. एमटी करून मग परत 1 लिटरमध्ये गाडी चालवली. ॲव्हरेज पण तिला मस्त भेटतो. 40 ते 25पर्यंत ॲव्हरेज येतोय किलोमीटरचा. 40 ते 25 किलोमीटरचा ॲव्हरेज येतो. कारण का गाडीच्या सीसीच्या हिशोबाने बघाल ना तर भरपूर आहे. तर असं काहीतरी सगळ्या गोष्टी आहेत. तर आजच्या दिवसाची आपली सुरुवात झालेली आहे ना. तर हे एवढी मोठी पिशवी झालं, त्याच्यामुळे आता न्यायची कशी गाडीवर तर मोठा प्रश्न. टाकीवर ठेवायला लागेल. सरकणार तर नाही, पण तरी पण गडबडच आहे. आणि येऊन आहे ना रिटर्न आल्यावर परत त्याचा टेबल वगैरे जोडायचं. कारण ते गणपती आलेत ना, त्याच्यामुळे ती सगळी गडबड. तुम्हाला दाखविनाच काय काय होतं काय नाही. कारण आपलं डेलीमध्ये आपलं तेच राहणार आता. कारण जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत डेलीमध्ये हेच. ट्रिप तर होईलच. चालू आहे प्लॅनिंग झालेली आहे कुठे जायचं आहे ते, पण ते सांगेन तुम्हाला नंतर येणाऱ्या ब्लॉगमध्ये. गोप्रोची बॅटरी पण आहे कमी, पण ठीक आहे. आपल्याला काय इथूनच यायचं आहे. होईल म्हणून चेंज नाही करत. तर कसं काय राहणार आणि कसं काय नेणार. अरे यार चोंडीपर्यंत हे पार्सल न्यायचे आहे. कारण तिकडेच द्यायचं आहे. ते एक वॉश करायचं आहे. बाकीची इस्त्री आहेत. कशा व्यवस्थित नेते बघा मी त्यांना. आणि येताना एकदम प्रॉपर येते पद्धतशीर सगळ्या गोष्टी. फॉर्च्युनर आहे. मागच्या आधीच्या व्हिडिओवरून दाखवली मी. आता एक ब्लॅक कलर हा असा कलर आहे ना. गाडी कोणती पण असू दे, गाडीचा क्लासच चेंज करून टाकतो पूर्ण. एक नंबर दिसते. ग्लॉसी मॅट पण. म्हणजे प्रत्येकाला कसं आवडतं त्यावर डिपेंड आहे. पण मला मॅट कलर पण आवडतो. मस्त वाटतो. आणि ग्लॉस कसा लांबून चमकून दिसतो. पण रोड प्रेझेन्स गाडीचा सुंदर. पहिलं पेट्रोल टाका. हे बघा पूर्ण एमटीच आहे, कारण तेवढंच भरलं होतं. योगेश काका, अरे चलो काय करताय. हे इथे आहे ना थोडंसं बाचकाला होतं. कारण कसं हे इथं पहिले गचरोदक होते, हे काढले नंतर आणि प्लेन केले. तर पटकन लांबून ह्या ज्यावर पट्टी आहेत ना, त्याच्यामुळे असं वाटतं गचरोदक आहेत. त्याच्यामुळे बाहेरचे येणारे स्लो होतात त्याच्यावर. पण ते ॲक्च्युली गचरोदक नाही, ते कट झालेले आहेत सर्व. यार लहान पोराला पुढं घेतल्यासारखं वाटतंय. पहिला मग गुगल पे करू दे त्यांना. 0 केली. कारण कसं होतं, मी पेट्रोल टाकतो ट्रिप 0 करतो. म्हणजे एक अंदाज राहतो गाडी एवढं पेट्रोल टाकलं की गाडी किती किलोमीटर चालते ते. पण आता कसं रोज गाडी चालवून गाडीचा अंदाज येतो बाबा एवढं टाकलं आहे, गाडी चालते एवढी. त्याच्यामुळे ट्रिप लावलेली बेस्ट. आणि हे समोर असं वाटतंय जसं का पुढे पोरगत बसून घेऊन चाललंय. अरे यार काय आहे. ठीक आहे चला. पण हे कपड्याची पिशवी आहे ना, पण सरकत नाही.
ही जर सिल्की असते ना टपकन गेली असे खाली. पहिलं हे देऊ, इथून पहिलं दुसरं थोडंसं लांबचं काम आहे ते करूया आणि मग तिकडून पाठी येऊ परत. तिकडं दुसरं एक काम आहे ते येताना करूया. तर दातांच्या दवाखान्यात जायचं आहे, म्हणजे दातांच्या डॉक्टरकडे. थोडीशी दाढ आपली दुखत आहे, त्याच्यामुळे बोले त्यांना भेटू. कारण त्यांच्या दवाखान्यात लिहिलं होतं 2 ते 3 दिवस बंद होते, त्याच्यामुळे तेव्हा नाही जाता आलं. आता पहिले तिकडे पुढचं काम आहे ते करून येऊ. ही पहिली पार्सल पोचव, बघू दे आता उघडलं आहे का. कारण ते कपडेवाल्यांचं पण काम हे असतं, कधी येतात नाही तर कधी नसतात पण. त्यामुळे पहिले हे देऊ, तिकडे जाऊ आणि तिकडून मग रिटर्न येऊ परत. साईडला ह्यांचं ते शॉप आहे, वॉशिंग अँड प्रेसिंग अँड सगळंच काय. मग बघू दे पहिले आहेत काय, म्हणजे ती पिशवी तेवढी लांब न्यायला नको, देऊन जाऊ. आलेत आलेले आहेत. ये थांब. अक्का हे घ्या. हे टी शर्ट आहो, हे परत डाग पडला याला. हो काय, ह्याला तर मागे घेऊन गेलो होतो तुमच्याकडून, हे परत डाग पडला याला कपड्यांमध्ये. हा परत हा डाग आहे ना, हा बघा, हा मागे निळा डाग काढून घेऊन गेलो ना, तो बघा परत डाग झाला. आणि ह्याच्यामध्ये आहेत ना 15 शर्ट आहेत इस्त्री करायचे आहेत, आणि हे एक टी शर्ट. किती होतील आपले 15 शर्ट ते, आणि हे टी शर्ट झाले ते 60 रुपये. ते किती झाले? 120 मला जरा प्रथमेश. ओके चालेल चालेल, हे नंतर भेटेल. हां ते उद्या घेऊन जा पाहिजे. उद्या संध्याकाळी येऊ. हां चालेल, ओके थँक्यू. चलो हे एक काम झालं, आता जाऊया पुढच्या कामासाठी. गणपती बाप्पा मोरया. कसं होतं, घरी असलो ना की नवीन नवीन गोष्टी ठरवायला लागतात की प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन काय द्यायचं. कारण आपला 1 डेच्या गॅपने आपला व्हिडिओ येतो, एक दुसऱ्या गॅपने बरोबर. कारण थोडा डेली पण मी टाकू शकलो असं, पण डेली काय ठेवत नाही, कारण थोडा बॅकअप राहतो. समजा एखाद दिवस आपण शूट केलं नाही केलं तरी आपल्याकडे बॅकअप व्हिडिओ असतो. त्याच्यामुळे 1 डे गॅपने मी व्हिडिओ ठेवलेला आहे आणि तसा तुम्हाला येतच जाणार आहे पुढे. फक्त घरी असल्यावर कसं होतं की नवीन कंटेंट काय द्यायचा दररोजचा वेगळा, ते थोडंसं विचार करायला लागतं. बाहेर ट्रॅव्हलिंगमध्ये असल्यावर कसं तो प्रश्न येत नाही, कारण डेली जे आपलं चालू असतं बाबा, डेली रुटीनच राहतं. हे मागच्या व्हिडिओमध्ये येऊन बोललो, म्हातारे लोकांचा थोडासा प्रॉब्लेम आहे, गडबडतात ते थोडे, कारण वयामानाप्रमाणे. कारण बाकी काय नाही. आता बघितलं ना ते कशा येत होते, पटकन बघितली नाही गाडी. आता हेच जर मध्ये आली असते ना, आपली गाडी लागली असती तर ते आपल्या नावाने बट्ट्या बोल्ड झाला असता. कळते, समजणे वाले को इशारा काफी आहे. त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्या सायकल चालवताना, कारण थोड्या गाडीवर असतात ना जे म्हणजे ज्यांचं वय झालेलं आहे ते लोक, ते थोडेसे बाबरतात, ते काळजी घ्या. बाकी काय नाही, बाकी आपलं सगळ्यांच्या व्यतिरिक्त प्रेमच आहे, कोणाला आपण हेट देत नाही कधीच. आहे बघा, हे खड्ड्यांची ही परिस्थिती आहे सध्याची. अजून हा रोड होतोय कधीपासून, हळूहळू चालला आहे, थोडं थोडं होतंय काम, पण होऊ दे बाबा एकदा. कारण बेकार खड्डे पडतात इथे, बेकार म्हणजे बेकारच नको वाटतं. हे एवढे पॅच झाले त्याचं हे रेडी, आणि इथं पण बेकार खड्डे. तरी मध्ये मध्ये हे असे बनवल्यावर ज्या गाड्या जातात ना, त्याच्यामुळे खाली आहेत ना असे खड्डे राहतात त्या सिमेंटमध्ये. आणि हा बघा, हा एकोडता एक झाला आहे, अजून हा पॅच व्हायचा आहे. पण इकडे होते गर्दी, ते बघा तिकडे काम चालू आहे त्या साईडला अजून. त्याच्यामुळं आम्ही इकडून या गावातल्या शॉर्टकटच्या रोडने बाहेर पडतो पलीकडून डायरेक्ट. कारण हा कधीपासून रोडचं काम चालू आहे आणि भरपूर गोष्टी पेंडिंगमध्ये आहेत. पण ठीक आहे, हो द्या हळूहळू, पण पूर्ण करा तो, कारण ते त्याशिवाय काय ते सुटकारा भेटणार नाही त्याच्याशी. पाऊस जो थांबला आहे ना तो कंटिन्यू थांबला आहे. आत्ता थोडासा सकाळी आला होता, थोडासा रस्ता ओला केला, निघून गेला, परत ऊन पडलं आहे. आता गाडीवर आहे ना काय वाटत नाही, तरी हेल्मेटच्या आतमध्ये भरपूर गरमा आला, भरपूर म्हणजे भरपूर गरमा झाला. आणि थांबलो ना 2 मिनटं तरी की बेकार कंडिशन होते. म्हणजे कसं आहे माहिती आहे काय, ही आत्ता जी आपल्याकडलीच नाही, सगळीकडली कंडिशन अशीच आहे आणि अजून पुढे बेकार होईल. कारण कसं आहे, झाडं तोडीचं प्रमाण खूप वाढलं आहे, त्यात आपला ओझोन लेअर कमी होत चालला आहे, त्याच्यामुळे ही उष्णता जास्त आहे. भविष्यात काय होईल, आत्ताच हे जर एवढं टेम्परेचर जातं आहे, सगळ्या गोष्टी हीट लागतात. जरासा 2 दिवस पाऊस थांबला, तर भरपूर दिवस पाऊस थांबला त्याचा, पण पाऊस थांबल्यावर तर ही कंडिशन होते, तर अजून काय होणार आहे पुढे भविष्यात. गडबड आहे भाई, गडबड आहे, सगळी गडबड आहे. काय रे, शाळा नाही
तो बघतोय हो काय आहे. चल येतोस. अरे चल. चल येऊ मामा. मामाला जरा भेट दिली इकडे आलो होतो तर मामा असं कामाला आज भेटला. काय तर बऱ्यात ना मस्त. चला आपण नेहमी हाक मारणार आलो काय मस्त वाटतं. जरा कसे सगळ्यांना भेटलो ना आपल्या लोकांना हे जरा भारी वाटतं. बऱ्याच दिवसांनी तर खूप दिवस आलो नव्हतं. बोललो येऊन जाऊया आता इकडे आलतो या साईडला. तर साईडून आहे ना आता मागाशी आपण तिकडून पलीकडून गेलो आतल्या साईडून तर इकडं या साईडला काम चालू दाखवलं ना तुम्हाला येताना. आता बघू ते कोण नाही एखादं येताना मी अशा आलो पटकन टाकताना गाडी इकडून टाकली इकडून जाऊ. कारण गाड्या आल्या ना मग गर्दी इतकी होते. ह्या पूर्णच रोड हा बनतील मला वाटतं. हे कारण हे इथले पॅच आहेत ना हे कंटिन्यू खराब व्हायचे कारण ह्यानाच खरी गरज आहे. असं आहे बघा तिकडून ना टाकत हा इथून पण तिकडं जाऊ शकतो आपण. हे बघा खड्डे बघा येतो आहे का अंदाज. हा बघा ओ बाय वीर वीर झालं तयार. या बघ खाली वरती आणि परत हा एवढा पॅच झाला आहे. परत पुढं काम चालू आहे. पॅचने काम करतात. आणि त्यात कसं होतं हे ओला असतं त्याच्यामधून जर गाडी फिरवली ना तर त्याच्या परत गाडीचा टायर उठतो आणि ती खड्डा राहतो तो तिथे. कारण तिकडे पेंटच्या रोडला पण आहे ना वडखळवरून पेंटच्या रोडला तिथे पण असे वरती ब्रिजवरती आहेच सेम. त्याच्यामध्ये टायर जर अडकला ना तर गाडी पूर्ण एक साईडला जाते. त्याच्यामुळे लक्ष द्यावं लागतं. हे बघा आता हे पण होतील कार रे बाबा बनवा. JCBची एक इंटरेस्टिंग गोष्ट ना लहान असताना कसं JCB आला JCB बघायला ट्रक आल्यावर ट्रक बघायला. JCB अजून फॉर्ममध्ये आहे. JCBची पण ट्रेंडिंग जबरदस्त आहे. हल्ली सोशल मीडियामुळे आहे ना ट्रेंडिंगला काही येऊ शकतं. ते कोण सांगू शकत नाही काय येईल त्याने. आणि आपल्या समोर आपली खुशियों की चावी नाही खुशियों की चावी वॅगनार. सगळ्यांची लाडकी आणि सगळ्यांच्या खिशाला परवडणारी अशी 4 व्हीलर वॅगनार. डॉक्टर आलो परत चोंडीला तर डॉक्टरकडे जातो आहे. त्या दाताच्या पण अपॉइंटमेंट त्यांची घेतली नव्हती. आता माहिती ना अपॉइंटमेंट घ्यायला लागते की नाही बघूया. कारण त्यांची बाहेर पाठी दिली होती की 3-4 दिवस ते नाही आहेत म्हणून. आता आजचा मंगळवार तर आज असतील बघू तर या काय बोलतात. तर लाईटली काय आहे काय दुसरं. अरे यार स्कूल सुटली कॉलेज सुटलं वाटतंय. चलो मोठी गाडी आली ना कसं होतं 2 साईडला 2 गाड्या लागलेल्या असतात ना रोडच्या. त्यात मोठी गाडी परत समोर आली गाडी काय सगळं गडबडून जाते. आणि जर शाळा वगैरे सुटली का अजून गर्दी. चलो इथलं डॉक्टरकडलं पण काम आटपलं निघालो. काय व्हायचं बाकीचे सर्व दात पण चेक केलं बाकी सगळं ओके आहे. राईट साईडची जी दाढ आहे ना त्याला आतमध्ये कीड लागलेली आहे. त्याच्यामुळं आहे ना ते कंटिन्युअस ना दुखत. समजा जेवताना किंवा जेवल्यावर काही खाल्ल्यावर काय असं अडकलं तर ते पेन करतं तेवढ्यापुरती. नंतर चावायला काय गेलो ना तर पेन करतं. मग त्यांनी ते चेक केलं तर ते बोलतं ठीक आहे आता सिमेंट भरून आपण बघूया. सिमेंट भरून तर थांबलं तर ओकेच आहे. नाहीतर कारण ती कीड आहे ती डीपपर्यंत आहे. नाहीतर मग बोलले रूट कॅनल करायला लागेल. मी ठीक आहे सध्या सिमेंट भरा कारण कंटिन्युअस पेन नाही करत मध्ये मध्येच पेन करतं. त्याच्यामुळे मी पण चेक करतो गोळ्या दिल्यात. आणि बोलते बघा कसं वाटतं आहे. नाहीतर मग एक पुढे 6 महिन्यात बोलते रूट कॅनल करून घ्या. मी बोलतो ठीक आहे बघूया. तर सध्या तर कसं होतं आहे वाटलंच तर मग रूट कॅनल करून टाकू त्याचं पण. तर असं सगळं होतं म्हणून मला वाटलं अपॉइंटमेंट घ्यायला लागतं पण गर्दी नव्हती. 1 जण होते आमच्या पुढे ते पण चेकिंगसाठी आले होते. त्याच्यानंतर डायरेक्ट माझा नंबर लागला. तर इथून रिटर्न परत घरी आणि घरी जाऊन आता गणपतीची तयारी आहे. त्याच्यामुळे टेबल वगैरे सगळ्या गोष्टी जोडायच्या आहेत. आता त्याला सुरुवात करतो आहे. हे बघा हे सगळे टेबल आहेत. टेबलाचे म्हणजे खालचे लोखंडाचे त्याचे पाईप ते सगळे. आणि हा तो प्लाय आहे. प्लाय मला वाटतं जॉईनच आहे.
धुळू बसले. प्लाय जॉईन हे खालच्या बाकीचा सेटअप उभा करायचा, त्याच्यावर हा प्लाय नटबंड फिट करायचा. आणि हा सगळा इकडे पसारा बघा किती. हे आपले बॉक्स, बाकीच्या गोष्टी, हे कम्प्युटरचे सगळे आहेत, जिमचं साहित्य. हे बघा. आता हे पहिले इथून सगळं खाली न्यायला लागेल आणि खाली जाऊन फिटिंग करावं लागेल. तर एक एक घेऊन जातोय खाली. आणि आत्ता आहे ना थोडीशी हळूहळू पावसाने सुरुवात केलेली आहे आणि गरमा बेकार करते. त्यात सकाळपासून लाईट गेले आणि आपल्यापेक्षा पंखे वगैरे कंटिन्यू यूज असतात, त्याच्यामुळे इन्व्हर्टर पण संपलंय. तर आता 6 वाजता लाईट येईल, त्याच्यामुळे टाकी पण भरेल, सगळ्या गोष्टी कंटाळा आलाय. The next day. गुड मॉर्निंग सर्वांना. दुसऱ्या दिवशी सुरुवात अशी, कारण कालचा ब्लॉगमध्येच आपण हा कंटिन्यू करतोय. काय झालं, काल ते पाईप वगैरे सगळे काढले आणि नंतर आम्ही गेलो बाहेर, थोडंसं बाहेरचं काम होतं, मग तिकडे गेलो, जेवलो वगैरे, रात्री आलो, त्याच्यामुळे पुढे ब्लॉग कंटिन्यू नाही केला. तर आजच्या दिवशी सुरुवात झालेली आहे. काल ते आणलेले सर्व टेबल वगैरे जॉईन केलं, कारण काय होतंय आता हे सगळं वरचा पुसापूस आणि या बाकीच्या गोष्टी सगळ्या. तर आता हे काम चालू आहे गणपतीचं, त्याच्यामुळे ते पण दाखवूनच तुम्हाला काय काय करतोय जसं होईल तसं. तर आता सध्या निघालो बाहेर आम्ही असेच. आता कुठे आलो, मगाशी घरातून निघालो, ते सगळं आटपलं आणि आता आमच्या बहिणीला भेटायला. खूप दिवस मिसिंग होती, तिला बाबू झाला, तिला बघायला लागली. बघा इथं वायफाय लावायचं एकच काम आहे, ते एवढं सगळं मस्त आहे. बघ तिला घर बघा किती मस्त आहे. सकाळी ते पूर्ण दाखवायला पाहिजे, घर मस्त आहे. होते बघ, तू येशील बाबूला दाखव. एवढं बाबूला बघायला, एवढं लांबून कसा बाबू दिसायचा, जवळ आहे. झोपू आहे. हा बघा बाबू, बघा मस्त आहे ना. तर कसं आलं, यांनी काय आम्हाला कळवलं ना, काही नाही, फोटो बघितले, त्याच्यानंतर ही आई भेटली, मला ते पिंकाचा बाबू झाला. ठीक आहे, हिने नाही कळवलं, तर म्हणून आता भेटत आलो. सगळं घरातलं काम आटपलं, घरी जाऊन परत गणपती तयारी आहे, टेबल वगैरे जॉईन केलं, नंतर भेटत आलो. आहे की ना, सांगशील का ना आम्हाला. ते तळ्यातले मासे वाटतात ते बघ, सगळे मिक्स आहेत, खतरनाक आहे. आणि माशाने वेली पण आहेत परत, जबरदस्त काम आहे. ते आम्ही घरी गेलो पहिले, हो असं बोलतोय. आम्ही घरी बोललो, बघतो घरी बघ, त्याच्यावर इकडे आलो. आईला काम लावलंच ग, आल्या आल्या बाबूला घ्यायचं. बघितला दार झालं एवढं वाटत नाही, थोडासा ते जरा टॉनिक मध्ये आहे. आता इकडे आवाज बीचला आलो. हे बघा बीच बघा, आणि फुल भरती आहे, फुल भरती आहे ते. हा बघा पूर्ण. तर आता इथून आहे ना, मी इथून परत जातोय घरी, जेवण वगैरे तर बाकी पुढच्या कामाला सुरुवात होईल. कारण हा थोडासा ब्लॉगला हे केलं, म्हणजे जसं त्या ब्लॉगमध्येच कंटिन्यू केलं, कारण काल ब्लॉगला एंड करायला भेटलं नाही. तर आता नक्कीच तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलात, काय चांगलं वाटलं नाही वाटलं मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशात नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय.